कोल्हापूरच्या गोकुळ महाविद्यालयात नव्या वर्षाची सुरुवात झाली होती. सगळीकडे एक नवखं वातावरण, नव्या पुस्तकांचा वास, नव्या चेहऱ्यांची उत्सुकता आणि नव्या स्वप्नाची पाखरं. कविता नावाची एक साधी, सोज्वळ, थोडीशी लाजरी पण खूप हुशार मुलगी पहिल्यांदा कॉलेजमध्ये आली. तिचं लहानपण कोल्हापूरच्या एका गावात गेलं होतं. वडील शेतकरी, आई गृहिणी. शिक्षण म्हणजे आयुष्य असं तिला वाटायचं. संदीप मात्र पूर्ण विरुद्ध. तो शहरात मोठा झालेला, खुला, गप्पिष्ट, मोकळा स्वभाव असलेला, पंख अंतर्मुख असलेला, हृदय असलेला मुलगा. त्याला कविता पहिल्यांदा कॉलेजच्या ग्रंथालयात दिसली. ती एकटीच बाकावर बसून वाचत होती. संदीपने तिच्याकडे पाहून हसला. विचारलं, तू एवढं खोल वाचतेस? सगळा अभ्यास आजच संपवायचा आहे का? कविता थोडी हसली, पण काही न बोलता पुन्हा पुस्तकात डोकं घातलं. त्या क्षणी संदीपला काहीतरी वेगळं वाटलं. जणू काही हृदय एका गूढ कवितेकडे ओढलं गेलं. काही दिवसांनी कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होतं. कविता निबंध स्पर्धेत सहभागी झाली होती आणि संदीप गाणं म्हणणार होता. त्यांच्या आवाजात जादू होती. पण कविता लिहित होती अशी की शब्द वाचताना डोळे लावतात. त्या कार्यक्रमाच्या तयारी दरम्यान दोघं जवळ आले. सकाळी ग्रंथालयात भेट, दुपारी कट्ट्यावर चर्चा आणि संध्याकाळी एकत्र बसून चहा. त्यांच्या ही मैत्री आता नित्याची झाली होती. कॉलेजभर चर्चा होऊ लागली होती की कविता आणि संदीप काहीतरी स्पेशल आहे. एका दिवशी संदीपने कविताला विचारलं, कविता, आपण रोज भेटतो, बोलतो, तू एकटी असतील की मी अस्वस्थ होतो, हे काय आहे? कविता गप्प, चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात संकोच, पण मनात ती देखील त्या भावना उशिरी बागळून होती. काही दिवसांनी संदीपने तिला गुलाब देऊन स्पष्ट विचारलं, तुला मी आवडतो का? कविता थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणी माझ्या मनाचे शब्द ऐकले आहेत. तू फक्त आवडतं नाही, तू माझ्या कवितांचा अर्थ आहे. त्यांचं प्रेम आता कॉलेजभर प्रसिद्ध झालं होतं. शिक्षकसुद्धा त्यांच्या प्रेमाकडे आदराने बघायचे. पण आयुष्य नेहमी सरळ नसतं. कॉलेज संपल्याच्या शेवटच्या वर्षी संदीपला पुण्यातील MNC मध्ये नोकरी मिळाली आणि कविताला BA पूर्ण करून MA करण्याची इच्छा होती. तिचं ठिकाण नाशिक. त्यांचा हा दुसरा प्रवास. काही महिन्यांनी दूर अंतरावर बदलाला. संवाद कमी होऊ लागले. भेटी होऊ शकत नव्हत्या. कविता अभ्यासात गुंतली होती आणि संदीप ऑफिसच्या जबाबदाऱ्याने सांभाळत होता. एक दिवस कविता फार अस्वस्थ झाली. तिने संदीपला फोन केला. म्हणाली, संदीप, मला वाटलं आपण वेगवेगळ्या दिशेने चाललो आहोत. आपण प्रेम नाजूक आहे, तुटायचं नाही. संदीप शांतपणे म्हणाला, कविता, काही वेळ प्रेम थांबतं, पण जर ते खरं असेल तर ते परत येत. मी थांबेन. 6 वर्षांनी गोकुळ कॉलेज एक रियुनियन आयोजित झालं. संदीप तिथे आला. तेच कॉलेज, तिचं लायब्ररीत तोच कट्टा आणि तिथे बसलेली होती कविता, एकटी चहा घेत. ती आता प्राध्यापिका झाली होती त्याच कॉलेजमध्ये. संदीप तिला पाहून काही बोलला नाही, फक्त तिच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणाला, कविता, मी अजून तुझ्या कट्ट्यावरच येतो. कविता डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आणि मी अजून त्या कट्ट्यावर तुला शोधते. दोघांनी हातात हात घेतला आणि यावेळी ती निरोपाची भेट नव्हती, ती होती नव्या आयुष्याची सुरुवात. लग्नानंतर कविता आणि संदीप पुण्यात राहायला गेले. संदीप मोठ्या IT कंपनीत असिस्टंट मॅनेजर झाला होता. कविता एका नामांकित शाळेत इंग्रजी शिकवण्याची. दोघांचं आयुष्य आता प्रेमाच्या पुढच्या टप्प्यावर आलं होतं. सरासरी पहिलं वर्ष अत्यंत गोड. एकत्र जेवण, एकत्र बैठकी, रविवारचा सकाळचा चहा आणि एकत्र साजरे होणारे क्षण. कविता सकाळी उठून संदीपसाठी डब्बा करत असे आणि संदीप तिला बघून म्हणायचा, तू रोज इतकी सुंदर का दिसते ग, अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवशी सारखी. ती लाजून म्हणायची, तुझं प्रेम असंच आहे. हर्षालाही भास होतो की मी सुंदर आहे. दिवस गेले. असे जबाबदाऱ्या वाढू लागल्या. संदीपचा ऑफिसचा वेळ वाढत गेला. कविता ही शाळा, ट्युशन आणि घर सांभाळत होती. एकदा कविता संदीपवर चिडली, तुला माहितीये का, किती वेळ झाला आपण एकत्र बसून जेवलो नाही? संदीप थोडा रागाने म्हणाला, मी ऑफिसमध्ये कंटाळलोय आणि इथे आलो की अजून
तक्रारी ऐकायच्या त्या रात्री दोघं एकमेकांशी न बोलता झोपले. पण पहाटे संदीपने कवितांचा हात हलकासा धरला आणि म्हणाला, माफ करशील, मी तुझ्यासोबत असूनही तुझं एकटंपण विसरलोय न. कविताने डोळे पुसले आणि फक्त एवढं म्हणाली, आपण भांडतोय हेच तर खरं प्रेम आहे, कारण आपल्याला अजूनही एकमेकांची गरज आहे. संपूर्ण तिकडे वाटचाल, नवा जीव, नवं आयुष्य. ती दिवाळी खूप खास ठरली. कविता गरोदर होती. संदीपने तिचं अधिक काळजीपूर्वक सांभाळायला सुरुवात केली. रात्री उशिरा ऑफिसवरून आल्यावर तिच्यासाठी फळ घेऊन यायचा. कविता म्हणायची, तू आता नवरा नाही बाबा झालास. संदीप हसायचा आणि बोट ठेवायचा तिच्या पोटावर. म्हणायचा, हे बाळ तुझ्यासारखं हुशार असो, पण दिसायला माझ्यासारखं. 9 महिने त्या दोघांसाठी खूप खास होते. एक नवं नातं तयार होत. आई बाबाचं कथा पूर्ण होते की नव्याने सुरू होते. कविताने एक सुंदर मुलीला जन्म दिला. तिचं नाव ठेवलं स्वरा, कारण ती त्याच्या नात्यांचा सूर होती. कविता आता शिक्षिका होती आणि आई देखील. संदीप अजूनही ऑफिसमध्ये व्यस्त, पण आता प्रत्येक सायंकाळी स्वरासाठी राखून ठेवायचा. कधी जेव्हा कविता थकलेली असायची, संदीप तिच्या केसात हात घालत म्हणायचा, माझ्या कवितेचं आयुष्य आता तिघांमध्ये विरघळलं, पण अजून एकत्र आहे. एक दिवस कॉलेजमधून एक विद्यार्थी कविता आणि संदीपला भेटायला आला. तो म्हणाला, तुमच्या कॉलेज प्रेम कथेची चर्चा अजूनही होते. खरंच प्रेम अजूनही असतं का मॅडम? कविता हसून म्हणाली, हो, पण ते प्रेम मग फक्त 2 माणसात राहत नाही. ते घर बनतं, संसार बनतो आणि मग ते प्रेमाच्या पुढं जात. संदीप तिथेच येऊन म्हणाला, आणि हो, ते प्रेम रोज सकाळी उठून एकमेकांसाठी चहा बनण्यात असतं, किंवा तुला दमलंय वाटतंय हे एकमेकांच्या नजरेत ओळखण्यास. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.